आज महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रामध्ये एक जी-आर काढलेला आहे शिक्षकांच्या संदर्भामध्ये. विद्यार्थी घडवणारे, पिढी घडवणारे शिक्षक त्यांनी विद्यार्थ्यांना हात लावू नये, केस ताणू नये, डोळे वटारू नये, मारू नये. अशा पद्धतीच्या शिक्षा त्यांनी करू नये विद्यार्थ्यांना. परंतु शिक्षक हा विद्यार्थ्यांना शिकवत असताना, घडवत असताना विद्यार्थ्यांना सौम्य पद्धतीनं शिक्षक त्यांना दाखवत असतात किंवा त्यांची चूक त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी हे प्रयत्नशील असतात शिक्षक. अशा जी-आरच्या बाबतीमध्ये आप शिक्षकांच्या बाबतीमध्ये आणि आपण एका शाळेचे संस्थापक असल्याच्या बाबतीत काय सांगणार सर आपण, की ह्या जी-आर कशा पद्धतीचा आहे आणि याच्यावरती शिक्षकांनी खरोखर काम करतील का आणि पिढी घडेल का? जी-आर काढण्याचा हेतू त्यांचा जरी त्यांना वाटत असला योग्य आहे, परंतु आजपर्यंत भारत स्वतंत्र झाल्यापासून किंवा स्वातंत्र्याच्या आधीपासून शिक्षण विभाग हा आहे आणि शिक्षण हे दिलं जातं आणि घेतलंही जातं. आजपर्यंत ज्यांनी जी-आर काढला त्यांनी सुद्धा मराठी शाळेत शिकले असतील किंवा जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं असेल. त्यांना सुद्धा त्यावेळच्या शिक्षकांनी काही दम दिला असेल, काही सल्ला दिला असेल, तर त्या सल्ल्यातून ते घडलेले आहेत. आणि आज परिस्थिती वेगळी आहे. आजची मोबाईलमुळे मुलांची मानसिकता ही फार विचित्र झाली असल्याने त्यांनी हा जी-आर काढण्याची घाई केली असं मला वाटते. कारण काय आहे की विद्यार्थ्यांना जर तुम्ही पनिशमेंट थोडी तरी करावीच लागते. कारण मी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो, मला सुद्धा माहिती आहे, जर मुलांना थोडंही रागवलं नाही तर ते एकदम बेछूट होतात. त्यांना कोणतेही डिसिप्लिन येत नाही. डिसिप्लिन आणायचं असेल शिक्षण क्षेत्रामध्ये, त्यांना काम करायचं असेल, त्यांच्याकडून त्यांचं शैक्षणिक उन्नती करायची असेल, त्यांना पनिशमेंट द्यावीच लागते. ते सौम्य स्वरूपाची असली पाहिजे. याबद्दल माझं मत आहे की सौम्य स्वरूपाचे असले पाहिजे. आधीच्या मुलांना तुम्ही काठ्यांनी काय मारलं, फुलपट्टीने काय मारलं, आम्ही मार खाल्ला, आम्ही दबुके खाल्ले, परंतु आज तशी परिस्थिती नाही आहे. मुलांची परिस्थिती नाजूक असल्याने तसं पनिशमेंट देऊ नये, परंतु सौम्य पनिशमेंट ही असलीच पाहिजे. त्याच्याशिवाय विद्यार्थ्यांचं एक मानसिक प्रेशर त्यांच्यावर राहणार नाही आणि शिक्षण क्षेत्रामध्ये नाहीतर मग गुंडगिरी आणि डिसिप्लिन राहणार नाही आणि शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगती होणार नाही, असं एक माझं वैयक्तिक मत आहे. शिक्षण विभागाने जरी काढलेला असला जी-आर तरी मला असं वाटतं शिक्षकांना त्यांचं स्वातंत्र्य त्यांना दिलं पाहिजे. कारण विद्यार्थी घडवायचे असतील, काही शिकवायचं असेल तर त्यांना शिक्षकांना त्याप्रमाणे त्यांना पनिशमेंट करणे किंवा त्यांना रागवणं किंवा त्यांच्याकडून करून घेणं ह्यासाठी काही शिक्षा द्याव्याच लागतात. आणि ते मुलं ऍक्सेप्ट पण करतात आणि पालक पण ऍक्सेप्ट करतात की बा माझ्या मुलाला सरांनी रागवलं, काय हरकत नाही, त्याच्या भल्यासाठी रागवलं, असं पालकांचा सुद्धा सूर असतो. त्याच्यामध्ये एवढं काही शिक्षण विभागाने एवढ्या प्रकारचे गुन्हे नोंद होतील शिक्षकांवर आणि ते त्यांना पनिशमेंट होईल अशा प्रकारचे एवढं काही शिक्षण विभागात आणू नये असं मला वाटतंय. खरोखर विद्यार्थी घडला पाहिजे या अनुषंगाने शिक्षक काम करत असतो. पण हे शिक्षकांना काम करत असताना अशा जी-आरने त्यांचे हात बांधून गेलेले आहेत आणि ते हात मोकळीक जर नाही झाली तर येणारी पिढी गुंड प्रवृत्तीची निर्माण होईल असं त्यांचं काही शिक्षकांचा सूर निघत आहे. तर या बाबतीत आपण काय सांगता? नाही, आता मी तुम्हाला सांगतो, मी दररोज शाळेमध्ये काही ना काही कामानिमित्त शाळेमध्ये असतो. ज्या शिक्षकांना माझे शिक्षक रागवत नाही किंवा त्यांना पनिशमेंट करत नाही, ते जे विद्यार्थी एकदम मोकाट सुटतात आणि विदाऊट डिसिप्लिन राहतात. त्यांच्या मनात येईल तसे गाड्या चालवतील, मनात येईल तसे शाळेमध्ये वागतील, बेंचवरती नीट बसणार नाही, बेंच इकडे तिकडे सरकवतील किंवा मुलींना काही त्रास देण्याचा प्रयत्न करतील, शेजारच्या मित्राला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. लहान मुले जे असतील त्यांच्या स्कूलमधले, समजा तो 8वीचा मुलगा आहे तो 5वीच्या विद्यार्थ्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. अशा वेगवेगळ्या प्रकारची त्यांची मनोवृत्ती वाढत जाते. त्याला पनिशमेंट हे आवश्यक आहे. सौम्य स्वरूपाची पनिशमेंट दिलीच पाहिजे, त्याच्याशिवाय डिसिप्लिन होणार नाही आणि त्याच्या डिसिप्लिन नसली तर तो विद्यार्थी घडणार नाही असं मला वाटतंय. पिढी गुंड प्रवृत्तीसाठी निर्माण होईल असं तुम्हाला म्हणता येईल? 100% मला वाटते की आज जर त्यांना पनिशमेंट नाही झाली, डिसिप्लिन मध्ये नाही ठेवले, त्यांचा गुन्हेगारी प्रवृत्तीकडे कल वाढतो. मग ते आज विदेशांमध्ये किंवा आपल्या देशामध्ये सुद्धा काही विद्यार्थ्यांच्या बॅगेमध्ये कट्टा असतो किंवा चाकू असतो, काही धारदार सुरी असते,
कारण एखाद्या विद्यार्थ्यांनी जर त्याला काही म्हटलेलं असलं त्याच्या मनामध्ये राग असतो आणि तो राग बाळगून तो घरून काहीतरी असं हत्यारे एक आणतो, असे आपल्या याच्यामध्ये दिसलाय. आणि जर डिसिप्लिन नसलं, शिक्षक त्याला बोलणार नसतील, त्याच्यावर कोणाचा प्रेशर नसेल, त्याच्यावर कोणाचा धाकच नसेल, तर तो विद्यार्थ्याची मानसिकता भक्कम होते आणि तो अशा गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतो. म्हणून हे पनिशमेंट आवश्यक आहे, नाहीतर गुंड तयार होतील असं माझं ठाम मत आहे. पालक ज्यावेळेस विद्यार्थ्यांना त्यांचे पालकत्व सांभाळत असताना मुलाला मारत असतात किंवा समजून सांगत असतात, चापट तरी मारतात, डोळे तरी आई वटारत असते, केस तरी आजी ताणत असते, बाप कधीतरी मायेची थापही देत असतो, पण त्यावेळेस ते त्यांचं शिक्षण साठी ते सांगत असतात. अशा वेळेस त्यांना करणारे जे पालक आहेत ते नेहमी त्या विद्यार्थ्यांच्या किंवा त्यांच्या मुलाच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीची कारवाई करत असतात. आणि अशी कारवाई करण्यासाठी शिक्षकांना जर थांबवलं तर खरोखर हा देश घडणार नाही. पालकांची जबाबदारी त्यांना 3 ते 4 वर्षापर्यंत सांभाळायची असते, परंतु शिक्षकाची जबाबदारी त्याच्या नर्सरी KG1 पासून त्याचा 3 वर्ष 4 वर्षापासून जेव्हा प्रवेश होतो शाळेमध्ये, ते संस्कारासाठी त्याचा प्रवेश केला जातो. नाही तर पालकांनीच घरी वागवलं असतं. परंतु जे संस्कार त्याला उच्च प्रतीचा माणूस घडवण्यासाठी, उच्च प्रतीचा व्यक्ती घडवण्यासाठी जे संस्कार शाळेमध्ये केले जातात आणि त्या संस्कार करताना जर तुम्ही काही बंधनं आणले तर ते संस्कार करणारे त्याचे हात बांधले जातील, तर ते कोणत्या प्रकारे त्या मुलांवर संस्कार करतील? ते धाकाच असतात. माझ्यावर मी असं केलं तर माझ्यावर गुन्हा तर होणार नाही. आणि एखाद्या शिक्षकाला जर एखाद्या पालकाने, विकृत मनोवृत्तीच्या पालकाने समजा एखाद्या वेळेस एखाद्या शिक्षकावर गुन्हा दाखल केला, तो शिक्षक शिक्षकी पेशा करेल का ते गुन्हेगार पोलीस स्टेशनच्या चक्रा मारेल? म्हणजे वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये पुढे येण्याची शक्यता असल्याने असा GR काढणं म्हणजे मला वाटते थोडं याच्यामध्ये सुधारणा करून अशा प्रकारे डोळे वटारू नये, मारू नये, त्याची मानसिकता खराब होईल असं बोलू नये, असं काही शक्यतो आजपर्यंत घडलेलं नाहीये. नाही तर एवढ्या पिढ्या तयार झाल्याच नसत्या. शिक्षण विभागामध्ये आपण काम करताय किंवा आपणही शिक्षण घेतलंय, आपल्या शिक्षकांनी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या पनिशमेंट केलेल्या आहेत. कॉलेज लाईफ पर्यंत सुद्धा आमचे मेडिकल कॉलेजला सुद्धा आम्हाला पनिशमेंट मिळत होती. आणि आजही तुम्ही बघा, PG असेल किंवा UG असेल, या MBBS चे विद्यार्थी असतील किंवा कोणतेही उच्च शिक्षणावर PhD करणारे शिक्षक विद्यार्थी असतील, यांना सुद्धा त्यांचे जे गाईड असतात ते त्यांच्याकडून सर्व कामं करून घेतात. त्यांना वारंवार पण रिटेक म्हणजे परत परत त्या थिसिस तयार करायला लावतात. मग त्यांनी असं करू नये असं आहे का? मग त्यांच्यासाठी तोच नियम आहे का? हे वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण विभागामध्ये आज चाललाय काय? म्हणजे आता तर मी असं ऐकलं आहे की नवीन एक GR आलाय की शिक्षक लोकांनी शाळेच्या आवारामध्ये कुत्र्यांचे सुद्धा रक्षण केलं पाहिजे. आजपर्यंत हे आता शिक्षक लोकांना जर कुत्रे सांभाळायचं काम आलं तर एक वेगळीच भावना होईल. हे ग्रामपंचायतचा आहे किंवा नगरपंचायतचा आहे किंवा नगरपालिकेचा आहे, महानगरपालिकेचा आहे. आता शिक्षक जर कुत्रे हाकायला गेले तर एखादा शिक्षक अशा मनोवृत्तीचा असतो की त्याला पिरियड घ्यायचे नसतात, तो कुत्रा आलं म्हणून त्या कुत्र्याच्याच मागे चालला जाईल. शिक्षण विभागामध्ये तो एक विद्यार्थ्यांचा लॉस होईल. शिक्षण काय GR काढले पाहिजे याचं आधी संशोधन केलं पाहिजे. एखादी आता प्रायव्हेट संस्था आहे, प्रायव्हेट शाळा आहे किंवा जिल्हा परिषदेची शाळा आहे, त्याच ठिकाणी तुम्ही शिपाई एखाद्या पिऊनची नेमणूक करा किंवा एखाद्या वॉचमनची नेमणूक करा. शिक्षकांना ते कामं द्याल तर म्हणजे ते शिक्षक जर एखाद्या कॅम्पसमध्ये कुत्रं दिसलं आणि अधिकारी येतील कुत्रं दिसलं तर ते शिक्षकांना त्यांच्यावर काही कारवाई करायच्या धाकाने तो शिक्षक आधी ते कुत्रं हाकायला जाईल. म्हणजे पिरियड सोडून शिक्षणाचा विभाग काम सोडून विद्यादान सोडून तो कुत्र्याच्या मागे जाईल. हे काय काय GR काढताय? त्यासाठी शासनाने ग्रामपंचायत लेवलला ज्या शाळा असतील, जिल्हा परिषद असतील किंवा प्रायव्हेट हायस्कूल असतील, ते किंवा नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका ह्या हद्दीमध्ये ज्या ज्या शाळा असतील तिथे त्यांच्या सिक्युरिटी गार्ड त्यांनी नेमायला सांगावे. पण शिक्षकांना हे काम देऊ नये असं एक मला वाटतंय.